फ्युम्स दिसतात तयार झालेल्या. सो ते इथे लिहिले. फिजिकल प्रॉपर्टी मेजर याच्यात काही नाहीये. आपण पुढचा पार्टला जाऊ. केमिकल प्रॉपर्टीज. आता इथून नीट बघा सगळं. तुम्हाला बघा इथं काय कॉमन दिसतंय बघा प्रत्येक ठिकाणी. HCl. हा इथं बघा. हा ग्रुप कॉमन आहे. कार्बोक्सिल ग्रुप. हा CH3CO हा जो ग्रुप आहे हा कोणता असतो? असाइल. बरोबर. आणि त्याला कॉमन कोणता जोडलेला आहे त्यांनी? Cl. Cl. सो दिस इज द कॉमन ग्रुप. आणि प्रत्येकाकडं कॉमन अजून दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे? व्हॉट इज दिस? NR2. H हायड्रोजन. मी मार्क केलेलं बघा. कलर नायट्रोजन. ब्राऊन कलर जो आहे तो ब्राऊन कलर मध्ये नायट्रोजन 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 ऑक्सिजन ऑक्सिजन. म्हणजे मी जे काही हायलाइट केले त्या सगळ्या ऍटम कडे लोन पेअर आहे. एवढं तर क्लिअर आहे. हो सर. हा मग आता पुढे काय होणार? नायट्रोजनची लोन पेअर पुढे जाणार CO. आणि बाहेर कोण जाणार? Cl. Cl कोणाला घेऊन जाईल? H. H. सो इट बिकम्स HCl. बाकी प्रत्येक ठिकाणी हेच होणार आहे. आणि तुम्हाला ते रिस्पेक्टिव्ह प्रॉडक्ट दिसतात आहे समोर. CH3CONH2 वगैरे. आता एक एक करून बघा. हा पहिली रिएक्शन समजते का सांगा? हो सर. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. येस नो? हो सर. यस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं खालची रिएक्शन दिलेली ती समजली का? प्रायमरी अमाईनची. हो सर. हो सर. बरं मग तुम्हाला बाकीच्या पण समजतील. तिसरी चौथी आणि पाचवी. पाचव्यामध्ये बघा काय प्रॉब्लेम आहे का? पाचव्यामध्ये कोण अटॅक करेल? पुढे करणार CO. बाहेर कोण गेला? Cl. म्हणजे ऑक्सिजनला जॉईंट कोण झालं? CH3CO. बघा इथं आलेला आहे. आणि साइड प्रोडक्ट काय भेटला? नेहमीप्रमाणे HCl. ठीक आहे. नेक्स्ट. आता आपण जे काही बघतोय ते केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपण कोणती रिएक्शन बघतोय? ऍसिटायलेशन. म्हणजे आपण कोणता ग्रुप ऍड करतोय प्रत्येक ठिकाणी? CH3C डबल बॉन्ड O. समजलं एवढं? हो सर. नेक्स्ट. इथं तुम्ही सांगा आता मला कसला अटॅक कशावर करून? येस बोला. नायट्रोजनच्या लोन पेअरचा कार्बोनिलवर. कार्बोनिल. आणि बाहेर कोण जाणार? HCl. HCl. हा अच्छा HCl गेला बरोबर. सो प्रत्येक स्टेप मध्ये नायट्रोजनची लोन पेअर इथं अटॅक करणार. हा स्टॅबिलाइज होणार. बाहेर जाणार Cl. थोडक्यात काय की आपल्याला हा ग्रुप जो दिलेला असतो तो समजून घ्या. याचं नाव काय? असाईल. मग असाईल बरोबर नेहमी एक काय जोडतात? क्लोरीन. क्लोरीन म्हणजे तिथं ऍक्च्युली तो काय असतो? लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप असतो. तर तो त्याचा आपल्याला इम्पॉर्टन्स नाही. आपल्याला एवढं कळते की हा ग्रुप आपल्याला ऍड करायचा. मग ऍड कुठं करायचा? गिव्हन कंपाऊंड वरती. मग गिव्हन कंपाऊंड कडे कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. 2 डॉट असतात. 2 डॉटला आपण काय म्हणतो? लोन पेअर. लोन पेअर. सांगितलं प्रत्येक ठिकाणी आहे का? चेक करा बरं. इथं नायट्रोजन वरती काय? लोन पेअर. लोन पेअर आहे. इथं नायट्रोजन वरती काय? लोन पेअर आहे. इथं ऑक्सिजन वरती काय? लोन पेअर आहे. क्लोरीन लिव्हिंग ग्रुप. हा क्लोरीन लिव्हिंग ग्रुप आहे. ठीक आहे. इथं तो लिव्हिंग ग्रुप नाही. इथं केस वेगळी दिलेली आहे. पण तरी पण फायनली आपल्याला हे एवढं कळतं की प्रत्येक ठिकाणी हा ग्रुप असला पाहिजे. त्याच्याबरोबर एक लिव्हिंग ग्रुप असला पाहिजे आणि तो याच्यावर ऍड होतो. याला आपण साध्या सिंपल भाषेमध्ये हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये काय म्हटलं होतं? FC. बोला. असायलेशन. एवढं क्लिअर आहे आता? येस सर. हो सर. ओके. ओके.
आता बघा, मी तुम्हाला मागे पण बोललो, तुम्ही जसं जसं पुढे जाता रिएजंट रिपीट होतात. हा आपला झालेला रिएजंट आहे. हा आपला झालेला रिएजंट आहे. चला, PDBSO4 काय काम करतो? नाव बघा, रोसनमन्स रिडक्शन. रिडक्शन इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन. हायड्रोजन कुठे ऍड होणार? त्या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप असतो, म्हणजे क्लोरीनची जागा कोण घेणार? हायड्रोजन. सो दॅट ग्रुप बिकम्स अल्डिहाइड. सेम इथं बघा, इथं परत तुम्ही ऍड काय करता? हायड्रोजन. हायड्रोजन ऍड केल्याच्या नंतर इथून बाहेर कोण जाणार? क्लोरीन. ओके. की एवढं करायची गरज नाही. आपण त्या दिवशीच बघितलं की जेवढे काही कार्बोनिल कंपाऊंड असतात, एनी कार्बोनिल कंपाऊंड, त्या सगळ्यांचा कन्व्हर्जन कशात करतात? तो अल्कोहोल मध्ये. अल्कोहोल. अल्कोहोल आठवते का त्या दिवशी लिहिलेलं व्हाईट बोर्ड वरती? हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. पुढे आता विथ सोडियम ऍसिटेट. आता सोडियम ऍसिटेट बघा, ऑक्सिजन कडं. आता यांनी शॉर्टकट दाखवलाय, मी मेकॅनिझम दाखवत असतो म्हणून तुम्हाला दाखवतो. ऑक्सिजनची लोन पेर इथं जाणार, बाहेर कोण जाणार? Cl. मग ऑक्सिजनला कोण जॉईंटी झाला? CH3CO. इथं तुम्हाला दिसतंय C डबल बॉन्ड O च्या शेजारी O, आणि परत एकदा C डबल बॉन्ड O. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? अनहायड्रेट. अनहायड्राइड. ठीक आहे, ते मुद्दा असं दाखवलंय. ऍक्च्युली दोन्ही पण कार्बोनिल आहे. सो ऍसिडिक तयार काय झालं? अनहायड्राइड. आता किती जणांना असा डाऊट येतो की एवढं सगळं लक्षात कसं राहील? असं कोणी आहे का? बोला बोला. हो. अच्छा, दोघांनी हँड रेस केले. मला एक सांगा की तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचंय का रिएजंटचा रोल लक्षात ठेवायचा? रिएजंट सर. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणीतरी शिकवलं होतं ऍडिशन म्हणजे काय. मग तुम्ही दरवेळेस 2 आणि 2 किती होतात आणि 3 आणि 2 किती होतात हे पाठ करता का? तुम्हाला काय कळलं? व्हॉट इज ऍडिशन. तसं तुम्हाला इथं कळलं की तुम्हाला याचा रोल माहिती पाहिजे. PDBSO4 तो दिसल्या दिसल्या आठवलं काय पाहिजे? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काही पण द्याल ना, इकडे तुम्हाला जे काय देणार त्याच्यामध्ये तुम्ही ऍड काय करणार आहे? हायड्रोजन. मग इथं बेसिक काय झालं की माझ्याकडे दिलेल्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन ऍड करायचं. एखादी गोष्ट ऍड होत असताना ती ऍड पण होती, कधी कधी एखादी गोष्ट रिमूव्ह पण होती. सो हायड्रोजन जर ऍड होत असेल तर त्याची म्हणजे रिप्लेस तो कोणाला करतोय? Cl ला. क्लोरीन. बिकॉज इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. सो तुम्हाला तेवढं कळलं पाहिजे. LiLH4 त्या दिवशीच सांगितलं, जेवढे कार्बोनिल दिसतील त्या सगळ्यांचा काय बनवतो? अल्कोहोल. अमाइडचा काय बनवणार? अमाइन. अमाइन. हे विसरायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला हे माहित पाहिजे. इथं लक्ष द्यायचं नेहमी. आता ही काय रिॲक्शन आहे का? इथं काही रिएजंट नाही का? काही नाही. खालची रिॲक्शन आपण करून बघू साईडला. हा क्लोरीन आला, इकडे काय दिलंय? Na, देन ऑक्सिजन, त्याच्यानंतर CO, आणि त्याच्या पुढे काय आला? CH3. ऑक्सिजन वरती लोन पेअर आहे. ठीक आहे, बोला लोन पेअर कुठे जाणार? कार्बन वर. कार्बन. हा आहे तसा राहणार, आणि बाहेर कोण गेला? Cl. मग Cl एकटा नाही जाणार, कोणाला घेऊन गेला? Na. तुम्ही जे काय केले ना ते जॉईंट तर करा ना. ऑक्सिजनला जॉईंट काय केलं? कार्बन. सो ऑक्सिजन तसाच, तिकडचा ग्रुप तसाच, आणि ऑक्सिजनच्या इकडे तुम्ही जॉईंट काय केलं? C डबल बॉन्ड O. तयार झाला ओरिजिनल कंपाऊंड, जो म्हणजे प्रॉडक्ट दिलेला आहे. आता याच्यात मी काय पाठ केलेलं आहे का? नाही. एकच करता तुम्ही काय शोधता? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. कधीच पॉझिटिव्हचा अटॅक निगेटिव्हवर होत नाही. निगेटिव्ह कोणावर करतो? पॉझिटिव्ह. जर तुमच्या कंपाऊंड मध्ये लिव्हिंग ग्रुपच नसेल तर ती रिॲक्शन कोणती असते? मग ऍडिशन. आणि लिव्हिंग ग्रुप असतो, लिव्हिंग ग्रुप समजा आहे तर तो निघून जातो, त्याला कोणती रिॲक्शन म्हणणार? सबस्टिट्यूशन. आठवून बघायचं सारखं सारखं आपण काय करतो, याच्या आधी केलंय का ते. आता ही रिॲक्शन खूप वेळा झाली, आय थिंक ती 4-5 वेळा आलेली. तर इथं बघून कळतं क्लोरीन काय? लिव्हिंग ग्रुप. CH3 कोणता ग्रुप आहे?
Acyl. type of reaction is a acylation. आता ज्या ठिकाणी हा ग्रुप ऍड होणार आहे तिथं ऑलरेडी कार्बनला काय होता हायड्रोजन तो हायड्रोजन HCl बरोबर गेला. HCl साइड प्रोडक्ट आहे, हा भेटला. बेन्झिन कीटोनच्या फॉर्म मध्ये असेल तर नाव काय असतं? ऍसिटोफिनॉल. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे ऍसिटिक अनहायड्रेट, ते जाऊ द्या, आपल्याला मेन काय त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन बघायचं. एक काम करू आपण, याला 2 मिनिटं द्या सोडून, आपण इकडे ऍसिटिक अनहायड्रेट काढू. तुम्ही थोडा विचार करा की तुम्हाला हा जो कंपाऊंड आहे ना, याचे 2 तुकडे करायचे आणि ते तुकडे असे झाले पाहिजे का ते जोडल्यावर परत हा तयार झाला पाहिजे. मग तुम्ही साधारण काय डोकं लावाल? कुठून तोडणार त्याला? नंबरिंग करून दिली ही नंबरिंग माझ्या स्टाईलनी केलेली, नाही तर म्हणाल ऑक्सिजनला नंबर कसं केलं. कुठून तोडू? 1 2 2 3 3 4 4 5 कुठून ब्रेक करू? सर परत सांगा ना काय करायचं. हा कंपाऊंड तोडायचा, त्याचे 2 पीस करायचे, पण ते 2 पीस कसे नाही करायचे, ते जोडल्यावर परत हा कंपाऊंड तयार झाला पाहिजे. तर तुम्ही त्याला कुठून ब्रेक कराल? 2 and 2 आणि 3. समजा आपण याला 2 आणि 3 मधून ब्रेक केलं. आता उलटा विचार करायचा, वरती गेल्यावर काय होईल? जे आहे कॉन्स्टंट ते काढा, ऑक्सिजन तसंच राहिला, इकडे आता हे असंच राहिलं. आता इथं काय जोडायचं मी अजून ठरवलेलं नाहीये. बरं, आता या दोघांना जोडायचं असेल, 2 कंपाऊंड एकत्र काय येतात, एखादा ग्रुप बाहेर पडतो म्हणून, म्हणजे इथं तुम्ही एक काय जोडणार? लिव्हिंग ग्रुप. आणि ऑक्सिजनचा एक बॉन्ड नसतो, मग त्याचे 2 बॉन्ड बनवायला काय जोडायचं त्याला? हायड्रोजन. मग ऑक्सिजनचा अटॅक कुठं झाला? इथं. हा झाला स्टेबल, बाहेर कोण गेला? Cl. वॉटर. हा प्रोडक्ट भेटेल का आता? हो सर. ओके, काही जणांना वाटेल हायड्रोजन तर तसंच राहिला, पण हायड्रोजन कोणाबरोबर गेला? Cl. ओके, नीट समजून घ्या. तुम्ही वरतून खाली जे काय केलं त्याला तुम्ही साध्या सिंपल भाषेत काय म्हणणार? रिॲक्शन. आणि तुम्ही खालून वरती जे केलं त्याला काय म्हणतात? रिअरेंजमेंट. नीट वाचा. रेट्रोसिंथेसिस. रेट्रोसिंथेसिस. रेट्रो म्हणजे रिव्हर्स विचार करायचा, त्याला काय म्हणतात? रेट्रोसिंथेसिस. सो एक टर्म आहे, खूप मोठी ब्रँच आहे याच्या पुढं सिंथेसिस म्हणून ऑर्गॅनिक मध्ये, की ही रिॲक्शन आता तुम्हाला पाठ करायची गरज आहे का? नाही सर. नाही सर. तुम्ही स्वतः पण करू शकता. ओके, तुम्हाला एक बाय डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशनचे ऑप्शन कोणते? कॉन्सन्ट्रेटेड HCl. H2SO4. अजून कोणता असतो इथं दिलेला? P2. P2. ओके, हे सगळे डिहायड्रेटिंग एजंट आहे. आता तुमच्याकडे 2 ऍसिड आहेत, तर जर कन्फ्युजन होत असेल तर 2 ऍसिड लिहून घ्यायचे, CH3 C डबल बॉन्ड OOH आणि त्याच्या खाली परत CH3 C डबल बॉन्ड OOH. चला, इथून लॉस कसला करणार? वॉटरचा. हा OH गेला, काय गेला? H. म्हणजे हा कार्बन कोणाला जॉईन झाला? ऑक्सिजन. सो C डबल बॉन्ड O आणि C डबल बॉन्ड O. फंक्शनल कोणता आत्ताच सांगितला? अनहायड्रेट. आणि कंपाऊंडचं नाव ऍसिटिक अनहायड्रेट. ठीक आहे. सो आपण बनवलं ऍसिटिक अनहायड्रेट, त्याचे 2 मेथड होत्या. मग हे करत असताना फिजिकल प्रॉपर्टी, त्याचा स्मेल कसा आहे? पंजंट. पंजंट म्हणजे काय? पंजंट म्हणजे कसा? मच्छी बाजारात जसा वास येतो तसा. बर, अजून? म्हणजे सफोकेटिंग असतो, आपल्याला असं वाटतं तिथून आपण लवकर बाहेर गेलं पाहिजे. दॅट इज अ पंजंट. ठीक आहे. स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन इथर अँड अल्कोहोल. ठीक आहे, हे काही कोणी विचारत नाही.
साधी गोष्ट आहे, एवढं लक्षात ठेवायची काय गरज आहे. दिलेला कंपाऊंड ऍसिड पोलर असतो, मग तो कशामध्ये मिक्स होणार, सगळे काय पोलरच आहे. पोलार. बॉइलिंग पॉइंट आहे 139. का 139 आहे, त्या दिवशी झालं होतं, तो डायमर बनवतो, आठवतं, एक ऍसिड दुसऱ्याला जॉईंट होतो, हो सर. 6 मेंबर हो, रिंग सर. तयार होतो. ठीक आहे. नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टीज. आता बघा, आपण थोडं वेगळ्या पद्धतीने घेऊ, आपण जसं मगापासून करतोय तसं. हे द्या सोडून, इकडे काय लिहिलं असेल तर लिहिलं असेल. तर आपल्याकडं हायड्रोलिसिस करायचंय. कसलं हायड्रोलिसिस करणार आहे आपण, काय बनवलं वरती आता, आठवते का? ऍसिड का अनहायड्रेट बनवला आता? अनहायड्रेट ना, ऍसिटिक अनहायड्रेट. ठीक आहे. सो आपल्याला जाऊ दे, खालचं पण नाही बघायचं आपल्याला, आपण इथल्या इथं करून बघू एकदा. आपल्याकडं हा ऍसिटिक अनहायड्रेट आहे, त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस म्हणजे ऍड काय केलं, H2. ठीक आहे. काय होऊ शकतं इथं, थोडा विचार करून बघा, वॉटर कसा ऍड होईल. वॉटर मध्ये निगेटिव्ह कोण आहे, OH. निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार, पॉझिटिव्ह हा काय होणार, स्टेबलाइज. आणि हा बॉन्ड काय झाला, ब्रेक. मग ऑक्सिजन कोणाकडे अटॅक करणार, हायड्रोजन कडे. H कडे. काय काय झालं बघा, CH3 C डबल बॉन्ड O OH पहिला, आणि इकडे पण काय झाला, सेम कंपाऊंड तयार झाला की CH3 C डबल बॉन्ड OH. म्हणजे किती वेळा आला हा, दोनदा. ठीक आहे. चला, केलेलं बरोबर आहे का बघू एकदा. बघा, 2 ऍसिड झाले तयार. हो सर. येस. ओके. सो हायड्रोलिसिसची ऑर्डर म्हणजे कुठं फास्ट आणि कुठं स्लो होती, सॉरी मीडियम सांगितले त्यांनी. हायड्रोलिसिस सगळ्यात फास्ट कुठं होतं, अल्कलाइन. अल्कलाइन म्हणजे हा खाली दिलेला NaOH सारखा, देन ऍसिडिक मध्ये, आणि फायनली न्यूट्रल मध्ये. ठीक आहे. फक्त मीडियमचं सांगतात, मेन रिएक्शन आपण बघितलं. बर, आता परत एकदा ऍसिटिक अनहायड्रेट घ्या किंवा कोणताही अनहायड्रेट घ्या, एवढं त्यांनी दिलंय, आपण सोपं करू ना त्याला. आत्ता केलं तेच परत करायचं. हा झाला तुमच्याकडे अनहायड्रेट. हे जे काही राईट साइडला लिहिले ते सगळे आहे, त्याच्यावर प्रत्येका कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. मी कोणता तरी एक निगेटिव्ह घेतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ पहिला वाला NH3 किंवा RNH2. लोन पेअर कुठे जाणार, इथं. हा झाला स्टॅबिलाइज. हा बॉन्ड काय झाला, इकडून ब्रेक. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर डाव्या साईडचं स्ट्रक्चर कोणतं राहिलं, O वर निगेटिव्हचा इथं काय झाला, H. आणि इकडून राईट साइडने विचार केला तर काय, इकडं CH3 C डबल बॉन्ड, आणि इकडे काय आला, NH. एक ऍसिड दुसरा अमाइड. आन्सर बरोबर आहे का सांगा. हो सर. ओके. फक्त 4 नंबर मध्ये अमाइड नाही होणार, एस्टर तयार होईल, कारण तिथं OH नव्हता, सॉरी N नव्हता, इथं OR होता. ओके. देन इथं तयार काय झालं, सॅलिसिलिक ऍसिड. मग आता इथं बघा, हे तुम्ही मला सांगा बरं, हे कसं करू मी. आता मला हा प्रॉडक्ट पाहिजे, तुम्हाला मी मेकॅनिझम विचारतो, मी याचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो इथं. काय होईल, O आणि CO CH3 मधला बॉन्ड ब्रेक. अच्छा, म्हणजे ऑक्सिजनची लोन पेअर कुठे जाणार, कार्बन वरती. हा कसा राहणार, स्टेबल. आणि हा बॉन्ड काय झाला इथला, ब्रेक. ओके. मग आता तुमच्याकडे जो ऑक्सिजन होता त्याला कोणता ग्रुप ऍड झाला, CH3 C डबल बॉन्ड. ओके. सो तयार झाला तुमचा फायनल कंपाऊंड. समजलं. हो सर. हो सर. ठीक आहे. पेपरला रिएक्शन आल्यावर अशा सोडवायचं, तर तुम्हाला पाठ करायची गरज नाही. आता हे रिडक्शन किती वेळा सांगायचं, एनी कार्बोनिल कंपाऊंड
is converted into alcohol by reduction LiLH4. H4 ठीक आहे, याला शॉर्टकट मध्ये कसं लिहितात? LaH. ठीक आहे. रिएक्शन विथ दिस. सो आपल्याला या दोघांचा रोल माहिती, काय करतात ते? क्लोरिनेशन. ठीक आहे, तर त्यांनी चांगलं दाखवलंय बघा. हा अनहायड्रेट आहे, तर हा बॉन्ड तुटतो, हा बॉन्ड तुटतो इथला. ठीक आहे. CH3COCl चे किती मॉलिक्यूल झाले? 2. आणि बाकी काय तयार झालं? POCl3 साइड प्रोडक्ट आहे. इथं पण तेच झालं. इथं तुम्ही SOCl2 ऍड केला, परत क्लोरिनेशन होणार, 100% होणार, ते होणारच, कारण ते क्लोरिनेटिंग एजंट आहे. फक्त इथं सेंटरला काय राहिला? SO2. ओके. मला सांगा की आता आपण जेवढ्या एक 5-10 रिएक्शन बघितलं, याच्यात नवीन काय आलं होतं का? कोणता रिएजंट? नाही ना? ठीक आहे. बर, युजेस काय बघा? ऍज अन ऍसिटलेटिंग एजंट. ऍसिटलेटिंग एजंट म्हणजे असाइल ग्रुप ऍड करणारा. अजून कुठे कुठे वापरतात? सेल्युलोज एसिटेट, ऍस्प्रिन वगैरे वगैरे केमिकल द्या सोडून ते. फॉर डिटेक्शन ऑफ एस्टिमेशन ऑफ हायड्रॉक्सिल अँड अमायनो ग्रुप. हा तिसरा पॉइंट महत्वाचा आहे. प्रॅक्टिकल करत असताना OH ला आपण फाइंड आउट करू शकतो आणि अमाइन ग्रुपला फाइंड आउट करू शकतो याची हेल्प घेऊन. ठीक आहे. युजेस कोणते इम्पॉर्टंट असतात ते बाकी, अल्केन, अल्किन, अल्काइन, अल्किल हॅलाइड तिकडचे. हा, आता आपण काय बनवतो? इथाइल ऍसिटेट. मग अशी वरती कोणता होता? अरे ते फंक्शनल झालं, याचं नाव काय पण? ऍसिटिक अनहायड्राइड. ठीक आहे. येस, आता याच्यामध्ये एक छोटासा चेंज केला. इथं O आणि इथं 2 कार्बन काढले. मग आता या स्ट्रक्चरचं नावाचा एस्टरचं नाव देताना डाव्या साईडनी देतात की उजव्या साईडच्या R ग्रुपला आधी देतात? कोणाला? राईटच्या ग्रुपला आधी देतात. हा किती कार्बनचा आहे? 2. 2 ला काय म्हणणार? इथाइल. ओके. आणि 2 कार्बन असलेला एस्टर, त्याचं नाव काय? ऍसिटेट. ओके. टाइप ऑफ रिएक्शन, सॉरी, नेम ऑफ रिएक्शन इज टिश्नेको. काय असतं? बाय ट्रीटिंग ऍसिटाल्डिहाइड विथ अल्युमिनियम इथॉक्साइड. सो ही कोणत्या टाइपची रिएक्शन आहे? मॉडिफाईड कॅनोझरो रिएक्शनला अल्फा हायड्रोजन चालत नाही, पण याला चालतो. इथं तुम्हाला दिसतंय अल्फा हायड्रोजन आहे. कसा? CH3 C डबल बॉन्ड OH. सो या अल्फाला काय आलं इथं? हायड्रोजन. ठीक आहे. कशी ओळखायची रिएक्शन? रिएक्शनचा रिएजंट काय आहे? C2H5OL, म्हणजे सेंटरला Al आणि 2 कार्बन, आणि त्याला पुढे काय जोडला? ऑक्सिजन. आणि पुढे जे असेल ते C2H5, म्हणजे इथं काय आला? OH. समजा कोणता पण फॉर्म असू शकतो, पण लक्षात ठेवा की अल्युमिनियमला 3 ग्रुप जोडले. रिएक्शनचं नाव टिश्नेको. अल्डिहाइड पासून काय बनवलं? एस्टर. आतापर्यंत तुम्ही अल्डिहाइड पासून काय बनवत आले? ऍसिड. आता ही रिएक्शन पुढे चालली टुवर्ड्स एस्टर. खालची रिएक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अल्कोहोल आणि ऍसिड मिक्स केलं की कोणता फंक्शनल तयार होतो? ईस्टर. नेम ऑफ रिएक्शन इज एस्टरिफिकेशन. ठीक आहे. ओके, जरा आपण आपलं सिलेबस 4th पहिल्याच तुमचं आलं 4th. तुम्ही हा म्हटलं. ठीक आहे. दुसऱ्याचं काय? फर्स्ट. तिसऱ्याचं? थर्ड. ठीक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे अल्कोनिक ऍसिड कॅन बी प्रिपेअर्ड बाय हायड्रोलिसिस ऑफ कीटोन्स. बर 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 बर. कसं केलंय पहिलं?
मला तर नाही वाटत कीटोन पासून ऍसिड तयार होईल. हे काय केलंय बघा बरं ही रिॲक्शन. अल्केन घेतलाय समजा, आणि अल्केनच्या एकाच कार्बनला 3 काय जोडलेले? अल्कोहोल Cl हॅलोजन. ट्राय हॅलो. अच्छा हॅलो येते. मी समजा क्लोरीन लिहिले, चला हॅलो, आणि पुढे एक अल्केन जोडला. आता याच्यावरती केलं हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस मध्ये काय होतं आठवून बघा, आपलं झालेलं आहे सगळं. हायड्रोलिसिस करत असताना ऍक्वियस काय लिहितो आपण? वॉटर किंवा KOH वगैरे. मग तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक क्लोरीनची जागा कोण घेतो? H. OH. मी हा असा लिहिला. त्याच्यानंतर हा खाली येतो आणि बाहेर कोण जातो? OH. वॉटर. ठीक आहे, मग काय झालं नीट बघा आता. इकडे लिहू थोडं. हा इथं असंच, हा इथं असंच, आणि या कार्बनला काय तयार झाला? डबल बॉन्ड O, आणि त्याच्या पुढे जॉईंट काय? OH. म्हणजे हा कोणता फंक्शनल ग्रुप झाला? ऍसिड. आणि झालं की अल्कोनिक ऍसिड. म्हणजे ऍक्च्युली कोणापासून तयार झालं? सेकंड पासून. ओके, सो थेअरी नीट करायची. थेअरी मध्ये दिलेलं असतं सगळं. दुसरा सांगितलेला कोणता आहे तुम्ही? पहिला ऑप्शन. ऍसिड हॅव मच हायर बॉइलिंग पॉइंट दॅन आयसोमरिक एस्टेट बिकॉज डायमर. ते मग अशीच सांगितलं, 2 कंपाऊंड एकत्र येतात. and which of the following compound can form intermolecular hydrogen bonding? तो कोणता करणार? ऍसिटामाइड. ठीक आहे. हो सर. ओके, सो या टाइप मध्ये आपण सॉल्व्ह केले. बहुतेक इथं चॅप्टर संपत आलेलं दिसतंय मला. हा, काय बनवलं आता आपण? ऍसिड काय एस्टर? इस्टर. एस्टर. जेवढे फ्रुट्स आहे ज्यांचा स्वीट स्मेल असतो, तो स्वीट स्मेल ऍक्च्युली एस्टरचा असतो. म्हणून काय लिहिलंय? फ्रुटी स्मेल लिक्विड. बॉइलिंग 77 आहे, आणि वॉटर सोल्युबल, वॉटर मध्ये आणि ऑर्गॅनिक सॉलिड मध्ये सोल्युबल आहे. एस्टरचा मेन पॉइंट हा लक्षात ठेवायचा. जो स्वीट स्मेल असतो तो एस्टरचा असतो. नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टीज. आता बघा, ते रिएक्शन नका वाचू, इकडे बघा. काय हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन काय केली? वॉटरची. अमोनोलायसिस म्हणजे ऍडिशन कसली केली? अमोनियाची. इथं रिएक्शन कसली केली? NH2. आणि सेकंड केस मध्ये NH2OH. आता काय कॉमन आहे प्रत्येकाकडे? काय? लोन पेअर, निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, आणि आपण सध्या बनवलेला एस्टर आहे, तर एस्टर असा असतो. आणि एस्टर मधला OR काय असतो? गुड लिव्हिंग. गुड लिव्हिंग ग्रुप. सो इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप सपोज. मग आता आपल्याला सगळं माहिती की लोन पेअरचा अटॅक होणार आणि OR जाणार. OR कळतो, याच्यातला OR कोणता? O(C2H5). O(C2H5). तर तो ग्रुप जाणार म्हणजे C2H5OH, आणि बाकी रिमेनिंग काय तयार झाला? ऍसिड. ऍसिड. ओके, इन द सेम वे इथं नायट्रोजनची लोन पेअर होती, लोन पेअर अटॅक करणार. पण आता एवढं नाही करणार आपण. आपल्याला माहिती आहे की रिमूव्ह काय होणार इथं? O(C2H5), कारण तो OR ग्रुप आहे, आणि त्याच्याबरोबर H जॉईंट झाला, इथेनॉल, आणि बाकी रिमेनिंग काय राहिला? अमाइड. इथं पण बघा, नायट्रोजनची लोन पेअर आहे, लोन पेअर इकडे अटॅक करणार, अगेन OR जातो, OR जाताना अल्कोहोल तयार होतो, आणि बाकी स्ट्रक्चर जॉईन करून टाका. हायड्रोजनचं काय झालं? ऍसिटिल हायड्रोजाइड. खालची रिएक्शन मध्ये सेम झालेला आहे. तर मला सांगा, तुम्हाला इथं पॅटर्न सापडला का? काय होतंय नक्की? हो सर. ओके, बघा तुम्ही नीट बघा. एवढं मोठं पेज आहे, त्याच्यात 4 रिॲक्शन दिल्या जवळपास. एवढं तुम्ही पाठ केल्या तर अवघड होणार ते. त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने जायचं. ठीक आहे, रिॲक्शन काय दिली, त्या रिॲक्शन मध्ये काय होतं हे माहित असलं की ऑटोमॅटिक करता येतं. आणि डी रिॲक्शन ऑलरेडी झाली का सांगा?
एस्टर वर LiLH4 काय देतो? अल्कोहोल. 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 सो इथं अल्कोहोल. येस, अल्कोहोल तयार झालेलं आहे. पुढे कोणती आहे? क्लेझन कंडेन्सेशन. जसं याच्या आधी कोणतं कंडेन्सेशन बघितलं? अल्डोल. 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 बरं, मग आता इथं तुम्हाला काय दिसतो? हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे आणि हा कोणता आहे? का दोन्ही सेमच आहे? सेम आहे. सेम आहे. हा एस्टर आहे, हा पण कोणता आहे? एस्टर. एस्टर मधला लिव्हिंग ग्रुप कोणता असतो? OR, जो सेपरेट होऊन अल्कोहोल तयार होतो आणि बाकी कंपाऊंड तुम्हाला जॉईन करायचा असतो. CH3CO, CH2COO, C2H5 तो इथे तयार झाला. क्लेझन कंडेन्सेशन मध्ये काय कळलं? एक एस्टर होता, दुसरा पण एस्टर होता, दोन एस्टर एकत्र येतात. नीट समजून घ्या, याच्या आधी तुम्ही बघितलं नसेल. याला थोडं नीट ड्रॉ करू प्रोडक्टला. CH3 C डबल बॉन्ड O, CH2 C डबल बॉन्ड O, O C2H5 हा कंपाऊंड फॉर्म झालेला आहे. मग हे कसं पॉसिबल झालं? कारण तुम्ही कंडेन्सेशन केलं. कोणाचं केलं? दोन काय घेतले होते? एस्टर. क्लिअर आहे? समजलं? येस सर. ओके, 2 मिनिटं मला बघू द्या आता. चॅप्टर हॉफमन त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला शॉर्टकट, आठवून घ्या तुमच्या. सो बघा, हॉफमन मध्ये सुरुवातीला अमाइड असतो. हॉफमन कशी ओळखायची? मेकॅनिझमचं काही गरज नाही आपल्याला, डायरेक्ट बघा. हॉफमन कशी ओळखायची? तुम्हाला आयदर KOH किंवा NaOH देणार आणि त्याबरोबर Br2 असतो. कधी कधी कन्फ्यूज करायला नुसतं एवढं पण लिहितात. मग KOBr आला कुठून? फ्रॉम KOH अँड Br2. ठीक आहे. सो एक पाहिजे अमाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे पाहिजे Br2 KOH. अमाइडचं डायरेक्टली काय होतं? अमाइन. आणि 1 कार्बन लेस होतो, हे सगळ्यात महत्वाचं. इथं किती कार्बन होते? 2. प्रोडक्ट मध्ये किती आला? फक्त एक आला. ठीक आहे. सो परत सांगतो, हॉफमन खूप वेळा विचारतात. अमाइडचं काय करतो? अमाइन. कार्बनचं काय होतं? एक कार्बन लेस. रिॲक्शन कशी ओळखायची? ब्रोमीन आणि KOH. KOH किंवा KOH च्या ठिकाणी काय असत? NaOH. NaOH. किंवा मिक्स करून डायरेक्ट काय लिहू शकतात? KOBr किंवा NaOBr. दोन्हीपैकी काही. समजलं एवढं? येस सर. हॉफमनला विसरायचं नाही. बाकी मग आता क्वेश्चन्स येतील. आपण अल्कोहोलचे सोडवले का? प्रश्न मी रीड करतोय, तुम्ही तो नीट ऐकायचा आहे. जर मला काही इम्पॉर्टंट वाटलं तर मी व्हाईट बोर्ड वरती लिहिणार आहे आणि एक एक ऑप्शन देतो, तुम्ही मला करेक्ट आन्सर कोणते सांगा. ठीक आहे. असं विचारलंय, कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हायर बॉइलिंग पॉइंट दॅन अल्डिहाइड अँड कीटोन्स इवन दॅन अल्कोहोल्स ऑफ कंपॅरेबल मॉलिक्युलर मासेस. म्हणजे कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे? ऍसिडचा. कोणापेक्षा? अल्डिहाइड, कीटोन आणि अल्कोहोल. ठीक आहे. मग असं का? 4 ऑप्शन, त्याच्यातलं करेक्ट आन्सर मला तुम्ही सांगायचं. ठीक आहे. पहिला, फॉर्मेशन ऑफ इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे रिझन असू शकतं का? इंट्रा नो सर. नाही, कॅन्सर. फॉर्मेशन ऑफ कार्बोक्झायलेट आयन. असं काय ऐकलंय का याच्या आधी? नाही सर. नाही. मोर एक्सटेन्सिव्ह असोसिएशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वाय, म्हणजे 2 ऍसिड एकमेकांना कनेक्ट होत असताना वेंडर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे? हो नाही. सर. नक्की? हो सर. बरोबर सर. तुम्ही ए ला नाही म्हटले, बी ला नाही म्हटले, सी ला काही जण हा म्हणतात, ते काही जण नाही म्हणतात. डी, फॉर्मेशन ऑफ इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. INTER, इंटर. 4 सर. 4.
डायमर फॉर्म होतो. ऑप्शन नंबर कोणता आला? डी. नीटला 2018 आलेले क्वेश्चन आहे. पुढं जे सिंपल त्या आधी घेऊ सगळे. माझ्या बरोबर तिकडे ड्रॉ करा लगेच वहीमध्ये. हा दिलाय कंपाऊंड, इथं arrow वरती लिहिलंय H2 आणि खाली लिहिलंय PD ऑब्लिक कार्बन इथेनॉल. त्याचा प्रॉडक्ट काय भेटू शकतो असं ते विचारतात. ऍडिशन ऑफ H2 केला तर पहिला, दुसरा, 4 ऑप्शन देते तुम्हाला. ओके, आउट ऑफ 4 कोणता तुम्हाला रिलेटेड वाटतो? फर्स्ट. सेकंड सेकंड. हा, तुम्हाला याच्यातून काय आठवतं? H2PD. H2PD म्हणजे काय करतो? रिडक्शन रिडक्शन म्हणजे डबल बॉन्ड रिड्यूस होणार ना इथं. सो डबल बॉन्डचा काय झाला? सिंगल. ऑप्शन कोणता आला? सेकंड ऑप्शन. ठीक. पुढे एक विचारलेला प्रश्न. वन टू थ्री. एक मिनिट, बरोबर आहे का? 1 2 3. हा, यांनी असं विचारले स्ट्रेंथ ऑफ ऍसिड सांगा. सिक्वेन्स सांगा त्याचा काय? सेकंड नाही, सिक्वेन्स. सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट ऑक्सिजनचा कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. मायनस. हा जवळ आहे. किती? 1 2 3 कार्बन. हा किती? 1 2 3 4 कार्बन वर आहे. इकडं सगळे इफेक्ट कोणते? प्लस आहे. बेस्ट 2 3 1. सोपं आहे बघा. काय माझं जे बुक दिसतंय तुम्हाला समोर, प्रिव्हियस इयर्स आहे. ठीक आहे, इझिली सॉल्व्ह होतं ते. पुढे जाऊ. एक प्रश्न आहे जो मी स्किप केलता, थोडा मोठा आहे त्यामुळं. आता लिहून घेऊ. एक्स दिलेला आहे, वहीमध्ये लिहून घ्या बरं का तिकडे सॉल्व्ह करायला. C2H6O. कॉपर दिलाय, टेम्परेचर दिले 573 केल्विन. त्याच्यानंतर इथं ए फॉर्म होते आणि ए पासून पुढं AgNH3 2 टाइम्स. त्याच्यावर चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. देन इकडं OH ट्रायंगल. इथं लिहिले सिल्वर मिरर भेटतो. अजून एक दिलाय त्यांनी, तो Y काहीतरी भेटणार आहे. NH2 NH CO NH2. इथं भेटला Z. सो आयडेंटिफाय AXYZ सगळे तुम्हाला सांगायचे आहेत. बापरे, खूपच मोठा प्रश्न. चला, मी इथं दिलेले नाव लिहितो. एक अंदाज लावला तर करता येईल का रॅन्डम? याच्यामध्ये आपण सुरुवात करून करू शकतो. ए पासून. इथे X म्हणजे C2H6O आहे का? हा, त्याचा तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे.
बोला काय वाटतं तुम्हाला? एक सगळ्यात मेन माहिती याच्यात कोणती दिली जिथून सुरुवात करू शकतो आपण? मी अजून ऑप्शन दिलेले नाही तुम्हाला, आपण डायरेक्ट करून बघतोय. इथं फिक्स मध्ये काय Copper. दिले? सिल्वर मिरर. सिल्वर मिररचा हा रिएजंट आहे. सिल्वर मिरर देणारी टेस्टचं नाव काय? कोणती? टोलेन्स. टोलेन्स. टोलन्स. हा टोलन्स. मग टोलन्सचा रिएजंट कोणता असतो? फंक्शनल ग्रुप Eg. अल्डेहाइड. अल्डिहाइड. अल्डिहाइड. सो इथं काय आलं समजा तुमचा? अरे इथं तुमचा हे काय झाला? अल्डिहाइड आहे असं मी एक लिहिला. तर एवढं कन्फर्म आहे अल्डिहाइड आहे, त्याच्यावरती टोलन्स वापरा. कोणती भेटणार? सिल्वर मिरर. ठीक आहे. त्याच्यानंतरून मग आता हा जो काय तुम्हाला सॉरी मॉलिक्युलर फॉर्म्युला दिसतोय, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणत्या फंक्शनल ग्रुपचा असतो? ड्रॉ करून बघा की. 2 कार्बन, 6 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन. अल्कोहोलचा सर. अल्कोहोल आहे ना. अल्कोहोलचाच आहे. इथरचा पण होऊ शकतो, पण इथरचा कधी अल्डिहाइड होतो का डायरेक्ट? असं नाही होत. मग त्यामुळे तो कोणता आता सध्या? अल्कोहोल. फॉर्म्युला मॅच झाला का बघा? हो सर. झालं. ठीक आहे. आता हा आपल्याला काय भेटला? ए. ए भेटल्याच्या नंतरून आता पुढं वाय. आणि तुम्ही काही जण म्हणतील तुम्हाला कसं काय कळलं हाच स्ट्रक्चर आहे? कारण आपल्याकडे कार्बन किती दिले होते? 2. ठीक आहे. अल्डिहाइड वर OH वापरला तर काय भेटेल? वाय. Yes. काय भेटेल? ऍसिड का? हो सर. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? थोडं आठवून बघा ना. अल्डिहाइड वर आपण OH कधी वापरला होता? कोणती रिएक्शन होती? येस. मी जर तुम्हाला MCQ सॉरी ऑप्शन दिले असते ना, तुम्ही लगेच आन्सर दिला असतं. मी एक पॉइंट सांगितलं का तुम्ही लगेच रिएक्शनचं नाव सांगाल. आठवा ना, अल्डिहाइड कीटोन वर OH वापरून कोणते रिएक्शन केले होते? 2 रिएक्शन होते. एकामध्ये काय असतो? दुसऱ्यामध्ये तो नसतो. अल्डोल कंडेन्सेशन. बरोबर ना. अल्डोल मध्ये आपल्याला अल्डिहाइड हा किती वेळा घ्यायचा आता? 2 times. 2 टाइम्स. आठवून बघा. आठवून बघा. मी तर लिहितो आणि परत दुसरा लिहितो. तुम्हाला त्या दिवशी शॉर्टकट सांगितला होता. पहिल्या स्ट्रक्चरला काही डिस्टर्ब करायचं नाही. फक्त CH3 चा काय होतो? CH2. सो H डबल बॉन्ड O. हा जो CH3 तो इकडे घेतला त्याचा झाला CH2 आणि CH2 परत जोडला त्या कार्बनला ज्या ठिकाणी डबल बॉन्ड O चा काय होतो? OH. हा H तसाच आणि इकडचा CH3 आला. हे समजलं का सांगा आधी? नक्की? बाकीची समजलं का? हा किती नंबर आहे? 1. हा 2. इथं 3. सो इथं काय आला? 1, 2. इथं 3 आणि 3 नंबरला काय? H. आणि इथं काय जोडलंय? CH3. सो इथं पण काय झालं? CH3. सो हा आला आपलं आन्सर डायरेक्ट. काही करायची गरज नाही. डायरेक्ट आन्सर आलेले. आता हा खाली दिलेला जो रिएजंट आहे तो अल्डिहाइड वर वापरायचा आहे, म्हणजे आपलं झेड येणार बघा. जर नीट लिहून घेऊ आपण. अल्डिहाइड आहे. तुम्हाला हा रिएजंट आठवत असेल तर बघा. विचारलं होतं 2-3 वेळा तुम्हाला मी. NH2 NHCO NH2. याच्यातल्या कोणत्या नायट्रोजनची लोन पेर अवेलेबल आहे डोनेशन साठी? सेकंड. नाही तसं नाही करणार. 1, 2, 3. आता बोल. फर्स्ट ची सर. फर्स्ट ची. कारण या बाकी दोन्ही कुठं बिझी आहे? रेझोनन्स मध्ये. सो हा इथं अटॅक करणार. आठवत असेल तुम्हाला. हे असं एक एक आठवत जातो प्रॅक्टिस केलं बघा. हे मला मी अटॅक केल्या माझ्या डोक्यात आलं की इथं कोणता बॉन्ड तयार होतो? कार्बन आणि नायट्रोजनचा डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. आता बघा इथं पुढे काय करणार की CH3 तसाच
याचं काय होणार, बॉन्ड बिकम्स चार्ज. तर इथं Charge. डायरेक्ट मी OH करून टाकतो. खाली अटॅच काय झाला, नायट्रोजन. नायट्रोजनला किती हायड्रोजन आहे, 2. त्याच्यातला एक मी दिला, 2. कुठं दिला, ऑक्सिजनला वरती देऊन टाकला. खाली काय राहिला, NH, पुढं CO, आणि त्याच्या पुढे काय आला, NH2. पुढं आता इथून मायनस काय होतो, H2O. आठवत असेल तुम्हाला तर बॉन्ड इथं जातो, बाहेर कोण जाणार, हो सर. सो काय झालं इथं बघा, आता कार्बनला डाव्या साईडला, राईट साईडला काय हायड्रोजन आहे, या साईडला काय, इथं काय होता, CH3. डबल बॉन्ड काय आला, N, आणि N ला पुढे जॉईन काय, नेहमीप्रमाणे NH, कार्बन. CO, NH2. ओके, सो हा कंपाऊंड आला. इथं तुमचा आन्सर संपलेला आहे. एवढं क्लिअर आहे. सर झेड कसा आला परत सांगा ना. तो झेड कसा आला ते म्हणते तू. सर हे समजलं का एवढं, एवढं. हो सर. बरं ठीक आहे. मग हा जॉईन कसा केला तिथून पुढचं नाही कळलं का. हो सर. 2 मिनिटं. बघा आता नंबरिंग करू आपण. ग्रीन कलर मधलं नंबरिंग 1 2 नाही तर डायरेक्ट करू. हा एक नंबरचा नायट्रोजन कोणाला जॉईन झाला, कार्बनला. सो असं लिहितो मी इकडे CH3 C. डबल बॉन्डवर राहिला का सिंगल झाला, आता सिंगल, आणि त्याच्यावर चार्ज कोणता आला, निगेटिव्ह. कार्बनला पुढे काय जोडलं इथं, नायट्रोजन. नायट्रोजनला किती हायड्रोजन आहे, 2. त्याच्या शेजारी NH आहे, ते मी शॉर्टकट मध्ये CO NH2 असं लिहून टाकलं सरळ सरळ. ठीक आहे. पुढे आता नायट्रोजनचे 4 बॉन्ड नसतात, त्याच्यावर चार्ज कोणता येतो, पॉझिटिव्ह. एक बॉन्ड कमी करायचा म्हणजे निगेटिव्ह कोणाला घेणार, हायड्रोजनला. ठीक आहे. तर मला सांगा, मी डायरेक्ट इथं केलं तर समजेल का असं. हो सर. ऑक्सिजनला कोण भेटला, हायड्रोजन. ठीक आहे. इकडचा विषय संपलेला आहे. नायट्रोजन कडे आता एक हायड्रोजन आहे. बरं, पुढच्या स्टेपला बाहेर कोण पडणार, वॉटर. आणि इकडचा OH. सो हा बॉन्ड इथं जातो. कार्बनचे ऑलरेडी 4 बॉन्ड असताना 5वा चालत नाही, त्यामुळे एक बॉन्ड काय होतो, ब्रेक. त्यामुळे CH3 अटॅच विथ कार्बन, अटॅच विथ नायट्रोजन, अटॅच विथ NH CO NH2. समजलं आता. यस सर. ओके ठीक आहे. इथं एक हायड्रोजन आहे जो ड्रॉ करायचा राहिला होता. ओके. आता ऑप्शन्स मध्ये मी एकदा चेक करतो आपला आन्सर बरोबर आलं का. मी ऑप्शन बघितलेले आहे, तुम्ही चेक करा. मी नाव सांगतो तुम्हाला. पहिल्याचं नाव इथेनॉल आहे. ए इज इथेनॉल आहे का बघा. ए इथेनॉल. इथ म्हणजे किती कार्बन, 2. एल म्हणजे काय, अल्डिहाइड. देन एक्स कुठे दिलता यांनी, एक्स ओरिजिनल सुरुवातीचा. एक्सचं नाव म्हणता येते इथेनॉल आहे, बरोबर आहे का. हो सर. हा. त्याच्यानंतर ते म्हणताय वाय म्हणजे इकडचा हा. त्याचं नाव त्यांनी दिलंय But-2-ENAL. किती कार्बन आहे बघा, बरोबर आहे सर. बरोबर 4 कार्बन आहे. इथं खाली एक आहे, इथं या साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर झेड इज अ सेमी कार्बॅझोन. सेमी कार्बॅझोन म्हणजे कसं ओळखतात, कार्बन नायट्रोजनचा काय असला पाहिजे, डबल बॉन्ड. सो आपला आन्सर आहे
सेकंड त्या याच्यातलं. ठीक आहे, नेक्स्ट. हे असं समजतंय ना? हो सर. हो सर. बर. त्यांनी आता पुढे म्हटलंय, त्यांनी सायक्लोहेक्झॅनोन दिलाय. आधी स्ट्रक्चर काढून घेऊ. सायक्लोहेक्झॅनोन म्हणजे त्यांनी स्ट्रक्चर नाही दिला, आपल्याला काढायचंय. आणि तो करणार आहे अल्डोल कंडेन्सेशन. तर मी काय करतो, आपल्या कम्फर्टसाठी अजून एक काढून घेतो तिथल्या तिथंच. मग त्यांनी काय ऑप्शन दिले ते बघू आपण. ऑप्शन मध्ये ऑप्शन घ्यायचे का नको घ्यायला आधी आपण ट्राय करू ना. अल्डोलचा आठवा, एक कंपाऊंड तसाच ठेवायचा, फक्त त्याच्यातले एक हायड्रोजन कमी करतात. आणि ज्या ठिकाणी हायड्रोजन कमी करतात तो कोणाबरोबर बॉन्ड बनवतो शेजारी? मला सांगा. हा अल्फा आहे का? येस नो? यस सर. मग हा अल्फा हायड्रोजन कोणाबरोबर बॉन्ड बनवतो? शेजारच्या कार्बनवर. असा कार्बन ज्याला काय जोडलाय? कार्बोनिल. ठीक आहे, आपण एक काम करू, त्याला जोडून घेऊ आधी. हे स्ट्रक्चर असं, हा डबल बॉन्ड तसाच, आणि याला जोडायचं ना, म्हणजे मध्ये एक काय आला आता? बॉन्ड. ठीक आहे, नीट बघा आता, लक्ष द्या. ज्या ठिकाणी जोडला ते नंबरिंग करायला लागेल. 1 2 3 4 5 6. मी जोडला कितव्या कार्बनला? 1. फर्स्ट. हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, आणि हा इकडे काय आला? 6th. ते समजून घ्या, ते रोटेट झाला. आणि या ठिकाणी जो डबल बॉन्ड आहे त्याचा O- होतो. O- चा काय होतो? OH. ठीक आहे. सो आता मी एकदा चेक करतो, तुम्हाला जे ऑप्शन आहे ते दाखवतो इथं. तुम्ही बघा, हा त्यांनी दिलेला पहिला ऑप्शन. This is the second option. Then दोन रिंगच्या मध्ये डबल बॉन्ड त्याच्यानंतर चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत, आणि मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून तिथं दिलेला आहे. तरी मला सांगा काय येईल त्याचं. अजून काही राहिलंय का आपलं वरती करायचं? अच्छा, कोणीतरी कोण पाठवलं? वॉटर लॉस. पाठवलंय. वॉटर लॉस. फर्स्ट येणार ना. इथं काय होणार? याचा हा अल्फा हायड्रोजन बाहेर कोण जाणार? OH. नाही 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 नाही, फर्स्ट बनवायचा ना तुम्हाला. उलट केलं आपण. जर सर वॉटर लॉस होईल नाही. वॉटरचा लॉस होईल, पण कसं होणार तो? अल्फा हायड्रोजन. OH हा, आणि ओके ओके ओके, बरोबर केलं तुम्ही. सो इथला हायड्रोजन इथं काय आला? डबल बॉन्ड. डबल बाहेर बॉन्ड. गेला OH. असं स्ट्रक्चर तयार होऊ शकतं. ऑप्शन नंबर कोणता आला? फर्स्ट. आलाय 2017चा क्वेश्चन आहे. बरं, मग चालेल.